शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीगचा आजचा पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला. पूर्वार्धात सामन्याच्या 24व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या सागर चिले यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 41व्या मिनिटाला मुदस्सर शेख यानं गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी केली. पूर्वार्धात सुभाषनगर फुटबॉल संघाकडून गोल फेडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या सचिन गायकवाड यानं 63व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं हा सामना 3-0 गोल फरकानं जिंकला. दुसरा सामना वेताळमाळ तालीम विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सुरुवातीलाच अवघ्या पहिल्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटील याच्या पासवर आकाश माने यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेच 6व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकर यानं मैदानी गोल नोंदवत संघाची आघाडी 2-0 अशी केली. पूर्वार्धात बालगोपालकडून गोल फेडण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात 60व्या मिनिटाला बालगोपालच्या सुजित आर यानं गोल नोंदवत संघाचं खातं खोललं. यानंतर मात्र बालगोपालला गोल करता आला नाही. अखेर हा सामना वेताळमाळ तालीम संघानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकला. उद्या लीगच्या 6व्या फेरीला सुरुवात होणार आहे. उद्या दुपारी 1:30चा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात, तर 4 वाजता सामना PTM विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात होणार आहे.